आपल्या देशामध्ये सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक महोत्सव की मान्यता ज्या खासदार महोत्सवाला मिळाली आहे असा आपला नागपूरचा खासदार सांस्कृतिक महोत्सव। आणि आज आपल्याकरता सर्वांकरता अत्यंत आनंदाची आणि आपल्या सर्वांना ज्यांच्या आशीर्वादात प्राप्त झाले आहे असे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहे। मी त्यांना नमन करतो, वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित चंद्रप्रकाशजी द्विवेदी, माननीय आपले सर्वांचे नेते माननीय नितीन गडकरीजी, माननीय आशिष जयस्वालजी, दत्ताभाऊ मेघेजी, हेमंत कसबेकरजी, राजेशजी लोया, माननीय अनिल सोलेजी, दयाशंकर तिवारीजी, प्रतापदादा अडसळजी, जयप्रकाश गुप्ताजी, अशोक जिमानकर, राजेशजी बागडी, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व पदाधिकारी, आमच्या वहिनी कांचन वहिनी, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांनी क्षमा करावी, कारण नितीनजीला आपल्याला ऐकायचं आहे। खरं तर आज आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की माननीय आपले सर्वांच्या हृदयस्थानावर जे राज्य करतात आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्या सर्वांना एक प्रचंड ऊर्जा दिली असे आमचे सर्वांचे हृदयस्थान माननीय नितीनजी यांनी या नागपूरला, या विदर्भाला, महाराष्ट्राला एक देण दिली आहे। खरं तर 2017ला पहिल्यांदा जेव्हा खासदार महोत्सव झाला तेव्हा तो पुढच्या वर्षी होईल का, कारण ज्या पद्धतीने रचना झाली, ज्या पद्धतीने या खासदार महोत्सवाला आपण त्या ठिकाणी उंची दिली, हा उत्तरोत्तर हा खासदार महोत्सव एक राष्ट्रीय महोत्सव झाला। आणि आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत, मुंबईपासून तर कलकत्त्यापर्यंत या खासदार महोत्सवाची ज्या पद्धतीने चर्चा होतो आहे, आज मला अभिमान आहे की 2 कोटीच्या वर लोक यूट्यूबच्या माध्यमातून या कार्यक्रमाला बघतात। आणि आज तर आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की माननीय या ठिकाणी स्वतः स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज आपल्याला त्यांचे आशीर्वचन प्राप्त होणार आहे। खरं तर आपल्या सर्वांकरता नितीनजीच्या माध्यमातून जो हे जे नागपूरला संस्कृती लाभलेली आहे, खरं तर ही संस्कृती ही जी आपला नागपूरला उंची देणारा, खरं तर या ठिकाणी अनिलजीने मांडला आहे, त्यात मी जास्त जात नाही, पण या नागपूरला ज्या पद्धतीने वेगवेगळ्या कला कौशल्याच्या माध्यमातून नागपूरमधल्या असलेल्या बाल मनावर ज्या पद्धतीने संस्कार संस्कृतीचे या ठिकाणी धडे या खासदार महोत्सवाच्या माध्यमातून मिळतात आणि येणाऱ्या 21व्या शतकातली पिढी निर्माण करण्याचं कार्य या खासदार महोत्सवाच्या माध्यमातून होत असतं। आज नितीनजींनी जी कल्पना केली होती की 21व्या शतकातला भारत निर्माण करताना तो संस्कारमय भारत निर्माण व्हावा, देव देश धर्म कार्याचं त्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण होणारी पिढी देव देश धर्म कार्याकरता त्या ठिकाणी आपलं कार्य पुढे नेणारी पिढी निर्माण व्हावी, याकरता या महोत्सवाचं अधिक महत्त्व या ठिकाणी आपल्या सर्वांकरता आहे। आणि म्हणून या महोत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती, परंपरा, एकतेचा सुंदर संगम या ठिकाणी आपण अनुभवणार आहोत। खरं तर आजपासून 18 तारखेपर्यंत अनिलजींनी सांगितल्याप्रमाणे एक एक कार्यक्रम हा हृदयस्पर्शी आहे, संस्काराचा आहे, आपल्या सर्वांना एक उंची देणारा आहे, नागपूरला उंची देणारा आहे, आपल्या देशाच्या संस्कृतीला उंची देणारा आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने या देशामध्ये कितीतरी लोक म्हणतात, आम्हाला हेवा वाटतो की नितीनजी आमच्याकडे नाही आहेत, नितीनजी तुमच्याकडे आहेत। आणि म्हणून एकदा नागपूरच्या जनतेच्या वतीने, नागपूर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने नितीनजी मी तुमचे हृदयातून आभार मानतो की आपल्यासारखे कर्तृत्ववान या ठिकाणी नेतृत्व आम्हाला मिळालं। आणि त्यामुळेच या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्याच नाही तर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आयोजन असो, आज त्याचा उल्लेख करणं त्या ठिकाणी फार लांब होईल, पण मला असं वाटतं की या नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर करताना, नागपूरला आंतरराष्ट्रीय मेट्रोचं शहर, सिमेंट रोडचं शहर, उड्डाणपुलाचं शहर, मिहानचं शहर हे सर्व उपमा देताना सांस्कृतिक महोत्सवाची उपमा जी या ठिकाणी आपल्या नागपूरच्या प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हृदयस्पर्शी झालेली आहे। मी या ठिकाणी एकच सांगतो
माननीय नितीनजी, खऱ्या अर्थाने आपण ज्या ठिकाणी आमच्या सर्वांना जो आशीर्वाद दिला आहे, आपल्या नागपूरला जो आशीर्वाद आपण दिला आहे, खऱ्या अर्थाने अनेक वर्षापर्यंत शेकडो पिढ्यापर्यंत आपलं नाव अजरामर होईल इतकं मोठं कार्य आपण नागपूरमध्ये केलं, आमच्या सर्वांकरता केलं आहे, या नागपूरच्या जनतेकरता केलं आहे. आमच्या नागपूरकरता, आमच्या विदर्भाकरता, आमच्या महाराष्ट्राकरता एक देवदुर्लभ असं नेतृत्व आपण आहात आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पुढे जाण्याचं काम आपण करतायत, आम्ही करतो आहोत. मी या ठिकाणी एवढंच सांगेल की खासदार महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जे आम्हाला जे आमच्या समोर आज या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतात आहे, वेगवेगळ्या पद्धतीने कला कौशल्य दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. मलाही अभिमान आहे. शेवटी आमचं कर्तृत्व शून्य आहे, आपलं कर्तृत्व आभाळ एवढं आहे. निश्चितपणे आपल्या कार्याला आम्ही सलाम करतो, आपल्या कर्तृत्वाला सलाम करतो आणि निश्चितपणे आपल्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक महोत्सव जो आयोजित केला गेला, आपण या ठिकाणी ज्या पद्धतीचं एक लेवल या सांस्कृतिक कार्यक्रमाला दिली, ती लेवल पुढच्या काळामध्ये जतन करण्याचं कार्य आम्ही सर्व करू. मी पुन्हा एकदा नागपूरच्या जनतेच्या वतीने माननीय नितीनजी आपलं हृदयातून स्वागत करतो. आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून माननीय नितीनजीचं स्वागत करूया आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांना या ठिकाणी जे आपण हे एक मोठं संस्कार कार्य, सांस्कृतिक कार्य या ठिकाणी दिलं आहे, त्याबद्दल मी आपले शतशः आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.